त्याचप्रमाणे केदार केदार सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू. शॉर्ट पिसर पद चेंडू चेंडू हवेमध्ये आणि स्वतः गोलंदाज चेंडू खाली. पहिला फलंदाज बाद. मोठा धक्का. निशी कर्णेकर बाद. नक्कीच आज पूर्ण दिवस अक्षरशः गाजवला या खेळाडूने. कुठेतरी परिवर्तन केलं, स्वतःला चेंज केलं, स्वतःला परिवर्तित केलं या खेळाडूने. सगळ्यांचा माइंडसेट होता फक्त की आपण टेनिस क्रिकेट खेळू, परंतु टेनिस क्रिकेट खेळू परंतु पावसाच्या अभावामुळे ही स्पर्धा, जसं रोटकर सर बोलले की ही स्पर्धा पर्व पहिला, काही बोलायला हरकत नाही. पावसाळी रबर राम क्रिकेट प्रीमियर लीग 2025 तरी प्रत्येक खेळाडूंनी स्वतःला कन्वर्ट केलं त्या रबर मध्ये आणि आज मात्र हा दैदित्यमान सोहळा यशस्वीरित्या पार पाडताना दिसतोय. दरम्यान आता सुरेख चेंडू शरीरावर मारा. चेंडू जातोय निर्धाव. शुभम नक्कीच घणाघाती प्रहार करण्यासाठी ओळखला जातो हा फलंदाज शुभम. आता मात्र सेमीफायनलच्या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त 12 चेंडू प्रत्येक संघाला मिळत आहेत. या 12 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावसंख्या ठोकून काढायचा हाच प्रयत्न असेल. हा चेंडू मात्र उंची जास्त, लांबी इतकीशी लांबी काही मिळत नाही आणि फलंदाज होतोय बाद. शुभम बॅक टू द पॅव्हेलियन. नक्कीच छत्रपतींचे मावळे पहा तुम्ही, मावळ्यांसारखे लढतायत. सुरुवातीपासून लढतायत ते अजूनपर्यंत लढतायत छत्रपतींचे मावळे. चला शुभम यांची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज येतो. चला फलंदाज थोडीशी घाई करा. विनंती असेल आर्यन योद्धा संघाला, ऋषी कर्णेकर तुम्हाला विनंती असेल कृपया थोडीशी घाई करा. नक्कीच एक आयकॉन पद्धतीचा खेळाडू तुम्ही पाहू शकाल. सुडकोली संघाचा एक अष्टपैलू खेळाडू अतिक वावेकर ऑन मार्क असेल. यस पुन्हा एकदा नवीन फलंदाज प्रतीक वावेकर. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाले. तेवढंच सुंदर कटवून काढले पॉइंटच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न असेल. काय घडेल मैदानावर. वा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. ती म्हणजे प्रतीक आणि प्रसाद याची पी फॅक्टर आर्यन योद्धा या संघाला उपयुक्त ठरतो का हा क्वेश्चन मार्क असेल. मात्र आर्यन योद्धा या संघासमोर प्रतीक 2 धावा. 2 धावेने संघाची धावसंख्या 2. श्री गणेश होतोय प्रतीकाच्या बॅट मधून 2 धावा. केदार सुंदर गोलंदाजी आतापर्यंत अनुभवली पाहिली. पुढचा चेंडू आता मात्र मारण्याच्या नादात बीट झाले, परंतु पंच त्याला शिक्षा ठोठवतात. वाईट चेंडूची सांगता होतोय. एक अतिरिक्त धाव. एका धावेने संघाची वाढती धावसंख्या 3. पहिला सेमीफायनलचा सामना अनुभवताय. पुढचा होणारा सामना रणमर्दानी सुशीला एंटरप्राइजेस विपक्ष CRI 11 चेतावूंची लेख. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकी करून घ्या.
दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा पटवलाय, चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. दरम्यान एक धाव पूर्ण, दुसरा धाव घेण्याचा मानस आहे नक्कीच प्रतीक याचा. दरम्यान 2 धावा पूर्ण, 2 धावाने संघाची वाढती धावसंख्या 5. चला प्रशांत मोयरे, प्रशांत CR11 दुधाऊंची लेक संघाचा कर्णधार. प्रशांत या. उमेश घाणेकर तुमची वाट पाहतायत. फायनलचा दरवाजा कोण ठोठवणार, आज क्वेश्चन मार्क असेल. या मॅच मध्ये आपल्याला फर्स्ट फायनलिस्ट मिळणार. नक्कीच अंतिम सामन्यामध्ये कोण खेळणार याच्याकडे लक्ष लागलं असेल सर्वांचं. केदार, सुंदर गोलंदाजी आतापर्यंत केदार यांची पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या केदार याने. आता मात्र स्ट्राईकला फलंदाज असेल तो म्हणजे प्रसाद. चला प्रशांत मोरे, आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर कृपया करून नाणेफेकी करून घ्या. चला विनायक देवकर, नाणेफेकी करून घ्या. शतक, एका शतका अखेरीस संघाची धावसंख्या 5. मात्र शेवटचा आणि हाणामारीचं शतक तो म्हणजे बंटी. एक डावखुऱ्या पद्धतीचा गोलंदाज बंटी. हा चेंडू नक्कीच स्टेट ड्राईव्ह, चेंडू न दिली सलामी, चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय RCPL षटकार. नाही प्रसाद, चला नाणेफेकी करून घ्या लवकर. उमेश तसेच प्रशांत मोहरे, 2 षटकाचा सामना असेल. एका बाजूला असतील अक्षय गायकर तर दुसऱ्या बाजूला असतील दिवेश ठाकूर. उमेश नाणेफेकी जिंकलाय. रणमर्दानी सुशिला एंटरप्राइजेस. उमेश घाणेकर तुमचा कॉल आमच्यापर्यंत थोड्या वेळात कळवा. दरम्यान आता बंटी, पहिल्याच चेंडूवर मोठा पटका. दुसरा चेंडू, हा चेंडू मात्र शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू. पंच त्याला मात्र शिक्षा ठोठवतात. वाईट चेंडूची पुन्हा एकदा सांगता होतोय. एका धावने संघाची वाढती धावसंख्या 12, 1-12. बंटी आतापर्यंत सुंदर गोलंदाजी या स्पर्धेमध्ये हाताळली, परंतु याच्यानंतर काय घडणार हे पहा. पुन्हा तेच तुम्हाला दृश्य पाहायला मिळतोय. चेंडू आला, चेंडू गेला, चेंडू पाण्यामध्ये, पाण्यामधून गोलंदाजाकडे. नक्कीच आहे पावसाळी क्रिकेट मित्रांनो. आज पाऊस अक्षरशः आपल्याला नक्कीच खूप मेहरबान झालाय. याच्यानंतर काय पाऊस आपल्याला पाहायला मिळाला नाही. दरम्यान हा चेंडू, वा काय कव्हर ड्राईव्ह खेळलाय, नेत्रदीपक असा फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय RCPL षटकार. प्रसाद ऑन फायर असेल. प्रसाद, नक्कीच 2 चेंडू मध्ये 2 षटकार. सुंदर फटकेबाजी प्रसाद याची. कृपया नोंद घ्या, दोन्ही संघांनी तुम्हाला फक्त 5 चेंडू चॉईस साठी मिळतील. वारंवार सूचना करतोय तुम्हाला, 5 चेंडू चॉईस साठी मिळतील. जास्तीचा टाइम आपला त्याच्यात खर्च होतोय. दोन चेंडू मध्ये 2 चांगला समाचार घेतलाय. 2 चेंडू मध्ये 2 षटकार. षटकारांची हॅट्रिक होईल का, हा मात्र प्रश्नचिन्ह असेल आता या स्पर्धेमध्ये. बंटी आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केली होती. हा वा, लोकॉल स्वरूपाचा चेंडू, परंतु दिशाहीन चेंडू, चेंडू जातोय अवांतर धाव. पुन्हा एकदा हे सामनं काहीतरी वेगळंच घडतंय. षटकार वाईट, षटकार वाईट. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले, परंतु पहिला षटकार नंतर वाईट चेंडू, परत षटकार नंतर वाईट चेंडू. मात्र अपेक्षा असेल संघाची पुन्हा एकदा षटकार यावा, ही अपेक्षा असेल. परंतु बंटी तेवढा ताकदवान गोलंदाज आहे. आता मात्र चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येईल का, वा काय झेल पकडले, स्वप्नील निरकर त्याचं नाव. नक्कीच सुंदर झेल पाहायला मिळाली, स्वप्नील निरकर. वा, हा डीप पॉइंट मधून धावून आला आणि त्याने जवळ भरपूर एरिया कव्हर करून शॉर्ट पॉइंट्स मध्ये त्याने झेल पकडली. सुंदर झेल. आणि एक खंबा फलंदाज बाद होतोय, तो म्हणजे प्रसाद. 2 षटकार ठोकून मात्र तो बाद झालाय. संघाची धावसंख्या 19. पहा, पहिल्या षटकाखेरीस फक्त आणि फक्त 5 धावा होत्या. त्याच्यानंतर मात्र अक्षरशः प्रसाद तुटून पडला होता आणि धावसंख्या पोहोचवली 19 पर्यंत. आणि आता त्यांची जागा सांभाळण्यासाठी येतात नौका फलंदाज महेश मोहिते. जिथे संघ अडचणीत सापडला होता पहिल्या मॅच मध्ये, 19 धावांची गरज होती, तिथे संघ अडचणीत सापडला होता. परंतु हा महेश मोहिते आला आणि त्याने सिंगल डबल काढून आपली जी नौका होती ती कुठपर्यंत तरी किनाऱ्यापर्यंत घेऊन गेला.
महेश म्हात्रे, सॉरी चुकीची दुरुस्ती, महेश म्हात्रे. अजून सुद्धा आर्यन योद्धा या संघाकडे बरेच फलंदाज, ताकदीचे फलंदाज बाकी आहेत. त्यामध्ये मी आवर्जून नाव घेईन नमित नटकर, हा सुद्धा एक हार्ड हिटर फलंदाज अजूनही बाकी आहे. बंटी चांगलं कमबॅक नक्कीच दाखवून दिलं. 2 षटकार खाल्ल्यानंतर मात्र मी त्याच खेळाडूचा विकेट घेऊन आलोय. त्याच्या दरम्यान हा चेंडू पंचांकडे थोडस आशेने पाहताय. पंच बाईच्या स्वरूपात एक धाव, एका धावाने संघाची वाढती धाव संख्या 20 ऑन बोर्ड. नक्कीच सन्मानजनक स्कोर असेल 2 षटकासाठी. पुढचा होणारा सामना अजून एक मोठा भेटल. रणमर्दानी सुशिला एंटरप्राइजेस विपक्ष CR11 जिजाऊंची लेक. पुन्हा एकदा बंटी होईल सज्ज. आता प्रथम स्ट्राईक कराल तो म्हणजे प्रतीक वावेकर. आव देखाना ताव, चेंडूला धाडून दिलाय सीमा रेषा पार. येतोय RCPL षटकार. नक्कीच प्रतीक वावेकर, सुडकोली गावचा सुपुत्र प्रतीक वावेकर. नक्कीच जितू मोरे साहेबांचा निकटवर्ती आहे हा प्रतीक वावेकर. खुश असतील जितू मोरे, दोन्हीकडून खुश आहेत जितू मोरे. दरम्यान मंटी तिसरा षटकार या षटकामध्ये खर्च करतोय. वा, पुन्हा एकदा सुंदर फटका. वा, नक्कीच काय मित्र फिल्डिंग झाली, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं स्वप्नील निरकर याच्याकडून. छत्रपतींचा मावला, या संघाला हीच अपेक्षा होती. आणि नक्कीच तुम्ही पाहू शकता फलंदाज बाद. 2 धावा पूर्ण, तिसऱ्या धावेवर मात्र प्रतीक वावेकर बाद. 2च धावा. रणमर्दानी सुशिला एंटरप्राइजेस, रणमर्दानी सुशिला एंटरप्राइजेस, तुमचा कॉल आमच्यापर्यंत कळवा प्लीज. आणि सज्ज राहा. जिंकण्यासाठी 29 धावांचा असं माफक आव्हान असताना फलंदाजी नक्कीच आमंत्रित केले CR11 जिजाऊंची लेक. कृपया आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर CR11 जिजाऊंची लेक तयार राहा तुम्ही क्षेत्ररक्षणासाठी. 12 चेंडू 29 धावांची गरज असेल ती म्हणजे संघ छत्रपतींचे मावळे. छत्रपतींचे मावळेला नक्कीच जर फायनल मध्ये खेळायचं असेल, फायनल मध्ये जर खेळायचं असेल तर तुम्हाला 29 धावा डिपेंड कराव्याच लागतील. काय पाहिजे? 5 घेऊन जा 5. चला कृपया फलंदाज पाठवा. चला कृपया थोडीशी घाई करा छत्रपतींचा मावळा. त्याचप्रमाणे थोडस निशिकर्णेकर अँड कंपनी थोडीशी घाई करा, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अजूनही आपले 2 सामने बाकी आहेत, सेमीफायनल आणि फायनल. बारा चेंडू 29 धावांची गरज असेल. जवळजवळ 14.50 ची सरासरीने धावा या काढाव्या लागतील. त्या म्हणजे छत्रपतींचे मावळे या संघाला जर फायनल मध्ये जायचं असेल तर आपल्याला 29 धावा मात्र खेळून काढाव्या लागतील. त्यांच्या समोर सुद्धा एक भलं मोठं आव्हान असेल. समोर असतील गोलंदाज, गुवाहाटीला एक नामवंत खेळाडू तेच म्हणजे निशी कर्णेकर. एका आयकॉन पद्धतीचा खेळाडू असेल हा निशी कर्णेकर. चला छत्रपतींचे मावळे कृपया आपला सलामीचे फलंदाज क्रीज मध्ये पाठवा. याच्या नंतरचा होणारा सामना रणमर्दानी सुशिला एंटरप्राइजेस विपक्ष CR11 जिजाऊंची लेक. नक्कीच केदार एक अष्टपैलू खेळाडू.
केदार 25 नंबर जर्सी परिधान केलेला केदार आणि त्याच प्रकारे नितेश ज्यांनी 2 चेंडूमध्ये 2 घणाघाती प्रहार षटकार ठोकून आपला सामना या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवला. संघ तोच नितेश वावेकर. केदार आणि नितेश. चालू असलेला सामना छत्रपतींचे मावळे विपक्ष आर्यन योद्धा. 14.5च्या सरासरीने जावं लागेल ते म्हणजे छत्रपतींचे मावळे या संघाला. चला थोडीशी घाई करा छत्रपतींचे मावळे. आणि पहा इथे तेच दृश्य पाहायला मिळते आपल्याला. चेंडू आला, चेंडू गेला, चेंडू पाण्यामध्ये, पाण्यातून परत गोलंदाजाकडे. नक्कीच पावसाळी क्रिकेट अनुभवत आहे मित्रांनो. श्रीराम क्रिकेट कमिटी आयोजित राम कमिटी प्रीमियर लीग 2025 पर्व 4 सेमीफायनलचा पहिला सामना. दुसऱ्या इनिंग मध्ये सर्वांचं स्वागत. आणि चेंडू शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू. पंच आमच्याकडे बोलतात वाईटची घोषणा होतोय. पहिल्या चेंडूवर अतिरिक्त धाव पाहायला मिळतोय वाईटच्या स्वरूपात. हेच दृश्य तुम्हाला सारखं सारखं आज पाहायला मिळणार. पावसाळी क्रिकेट यालाच म्हणतात मित्रांनो. रबर बॉलचं क्रिकेट हे अनुभवत आहे. निशी कर्णेकर पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतील. हा चेंडू शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय आरसीपीएल षटकार. नाव ऐकून ठेवा मित्रांनो. नितेश वावेकर ज्यांनी मॅच कुठेतरी अडकली होती. 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकून आपली मॅच फिनिश केली होती. 2 चेंडूमध्ये 10 धावांची गरज होती. त्यावेळी मात्र 2 चेंडूवर 2 घणाघाती प्रहार ठोकले होते. आणि या स्पर्धेमध्ये छत्रपतींचे मावळे या संघाला जिवंत ठेवलं होतं. नक्कीच मावल्यासारखे लढतायत आतापर्यंत. नितेश वावेकर असतील, मग कल्पेश असतील किंवा केदार असतील. चला चेंडू फेका लवकर. चला थोडीशी घाई करा. नक्कीच घणाघाती प्रहार निशीच्या विरुद्ध तुम्ही पाहिला असाल. निशी हा पाहायला गेलात ना तर खूप कंजूस गोलंदाज आहे. धावा देण्यामध्ये फक्त 1 ते 2 धावांची षटक हातलतो. परंतु आता मात्र त्याला पहिल्याच चेंडूवर 7 धावा. नक्कीच इथे थोडे बदल झाले आजच्या टुर्नामेंट मध्ये. जर्सी नंबर 3 निशी पुन्हा एकदा सज्ज असेल. हा मात्र काय झालंय मैदानात, काय घडतंय. पंच अतिदक्ष पाहायला मिळतात. वाईट चेंडूची पुन्हा एकदा सांगता होत आहे. सर्व खेळाडूंनी स्वतःला इथे मात्र ऍडजस्ट केलं. प्रश्न संच येणार होता, परीक्षा होती मराठीची, परंतु या सर्व खेळाडूंना पेपर हातात मिळाला गणिताचा. हाच इथे विषय झाला. ओके. तरी सुद्धा चांगलं कमबॅक. प्रत्येक खेळाडूने स्वतःला सावरलंय, स्वतःला तयार केलं की हा आज आपल्याला जाऊन टेनिस खेळायचं नाही, तर आज आपल्याला जाऊन रबड खेळायचं आहे. आणि याच्या पुढे येणारे 4 महिने आपल्याला रबडच खेळायचं आहे. त्याची तयारी मात्र आजपासून चालू केली. निशी आता मात्र कमबॅक केला, चांगला कमबॅक केलाय. 2 वाईट 1 षटकारानंतर मात्र नंतर चांगला कमबॅक. निर्धाव स्वरूपाचा चेंडू हाताळलाय. हा चेंडू नक्कीच आता मात्र पंचांकडे नजर असेल, परंतु पंच अतिदक्ष पंच पाहायला मिळतात. पंच अतिदक्ष पाहायला मिळतात आपल्याला. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा निशी कमबॅक. निशी ही दाखवून देतो हो मी ही कच्च्या गुरुचा चेला नाही. 1 षटकार 2 वाईट, त्याच्यानंतर मात्र कमबॅक. नक्कीच मित्रांनो बदल ही काळाची गरज आहे आणि निशीने बदल केला आणि ते आता सक्सेसफुल. वाव, नक्कीच सुंदर डिलिव्हरी पाहायला मिळते तुम्हाला. काय कमबॅक. नक्कीच असा कमबॅक झाला पाहिजे मित्रांनो. षटकार, त्याच्यानंतर 2 वाईट, 8 धावा खर्च केला, त्याच्यानंतर मात्र 3 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू. निशी कमबॅक. निशी नक्कीच निशी सुंदर गोलंदाजी आतापर्यंत. नितेश वावेकरला जकडून ठेवले 1 षटकार मारल्यानंतर मात्र. हा मात्र नक्कीच काय घडतंय मैदानात. चेंडू जातोय फायनल 1च्या डोक्यावरून. पंचांचा आमच्यापर्यंत इशारा येईल, पंच कळवतील. हो, चेंडू जाईल सीमारेषा पार. येईल आरसीपीएल चौकार, लेग बाईच्या स्वरूपात चौकार. नक्कीच इथे पाहायला गेलात ना
तर थोडस लक फॅक्टर सुद्धा आहे छत्रपतींचे मावळे यांचं. पहा ना, चौकार सुद्धा लेग बाईच्या स्वरूपात चौकार पाहायला मिळाला इथे. दरम्यान हा चेंडू पुढे सरसावून मारलाय. चेंडू होता स्लॉट मध्ये, पाठवून दिलाय त्याला पार्किंग स्लॉट मध्ये. चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय षटकार. धावसंख्या पोहोचतोय 1888. 18 जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. 6 चेंडू 11 धावा. पहा मित्रांनो, सामना कुठे होता, कुठे येऊन पोहोचला. तब्बल 14.5ची सरासरी पाहिजे होती, परंतु तिथे मात्र हाणामारी केली ती म्हणजे नितेश यांचा. जर तुम्ही फोटो पाहिला ना, ऑप्शनच्या वेळी त्यांचा जो फोटो होता सेम फरदीन काझी ह्या पोज मध्ये फोटो होता. आणि नक्कीच बॅटिंग सुद्धा फरदीन काझी सारखी करून दाखवले सतीश दादा. नक्कीच नक्कीच मित्रांनो, पाहू शकाल तुम्ही रंगलेली स्पर्धा आज मात्र. राम कमिटी प्रीमियर लीग 2025 सर्व 4. आणि हे पूर्णपणे लाईव्ह प्रक्षेपण पाहताय तुम्ही सुप्रीम स्पोर्टचे सर्व सतीशजी जाधव आमचे मित्र. प्रतीक सतीशजी जाधव आमचे मित्र. प्रतीक वावेकर. 6 चेंडू 11 धावांची गरज असताना. सॉरी, हा ना, काय नाव आहे प्रसाद. सॉरी, चुकीची दुरुस्ती. प्रसाद पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल. 6 चेंडू 11 धावांची गरज असताना हा चेंडू मात्र पुन्हा एकदा पाठवून दिलाय लेगच्या दिशेने. पुन्हा एकदा येतोय RCPL षटकार. पूर्णपणे या सामन्यामध्ये मात्र षटकार आणि षटकार पाहायला मिळतात. नितेश वावेकर यांनी षटकार मारले होते. त्याच्यानंतर मात्र आता मात्र केदारने सुद्धा दाखवून दिलंय मी सुद्धा पाठी नाही. मैदानात काय घडते पहा. हा सुद्धा पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकाल. चेंडू आला, राज याने पकडला, चेंडू बुडवला पाण्यामध्ये आणि पुन्हा एकदा पाठवला. तो म्हणजे गोलंदाज प्रसाद याच्या हाती. 47 जर्सी नंबर परिधान केलेला प्रसाद DJ ब्रावो यांची आठवण करून देतोय. प्रसाद पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा मारा. आता मात्र त्याला देणार शिक्षा, दंड. वाईटची सांगता. एका धावने संघाची धावसंख्या 25 ऑन बोर्ड असेल. आता मात्र जिंकण्यासाठी 4 धावांची गरज असेल. 4 चेंडू 4 धावा. मागचा सामना 8वा मित्रांनो. 6 चेंडू 7 धावांची गरज होती. निशी ऑन स्ट्राईक होता. सामना पोचून गेला होता तो मात्र 1 चेंडू 4 धावांवर कुठेतरी. परंतु आता मात्र फलंदाज दुसरा आहे, प्रसाद फलंदाज आहे. पुन्हा एकदा मैदानात काय घडतंय ना, नो चेंडूची सांगता होतोय. आता मात्र नक्कीच पुढचा चेंडू असेल उघडा डोले पाणी. तर पुढचा चेंडू असेल सुंदर नियोजन पाहायला मिळतोय. दरम्यान हा चेंडू ग्लान्स केलाय. चेंडू जातो लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण, दुसरा धाव घेण्याचा मानस असेल. काय करते मैदानात चुकीची दुरुस्ती. 2 धावा पूर्ण. स्वतःच्या गोलंदाजीवर स्वतः विकेट सोडतोय तो म्हणजे गोलंदाज. म्हणजे जर मी म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही की स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारले. 3 चेंडू 2 धावांची गरज. छत्रपतींचे मावळे 3 चेंडू 1 धावांची गरज. सॉरी, चुकीची दुरुस्ती. 3 चेंडू 1 धावा. प्रसाद आता जर रनआउट झाला असतं तर कुठेतरी सामन्यामध्ये बदल पाहायला मिळाला असता. परंतु आता पूर्णपणे वर्चस्व आहे ते म्हणजे गोल फलंदाजी करणाऱ्या संघाचं, छत्रपतींचे मावळे या संघाचं. हा चेंडू वा सुंदर ग्लान्स केलाय पॉइंटच्या दिशेने. संघ पोहोचतोय पहिला फायनल मध्ये जाणारा पहिला संघ तो म्हणजे छत्रपतींचे मावळे. अगदी थाटात मावळे पोहोचले ते म्हणजे अंतिम सामन्यामध्ये. कॉंग्रॅच्युलेशन संघ छत्रपतींचे मावळे. त्याचप्रमाणे या सामन्याचा सामनावीर ठरतोय नो डाऊट ज्याच्या फलंदाजीने केलं मंत्रमुग्ध आणि गोलंदाजीने सुद्धा मंत्रमुग्ध केलं असा एक अष्टपैलू खेळाडू केदार. 2 विकेट्स 5 धावा फक्त खर्च केल्या.
आणि फलंदाजी